हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या नवीन एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये. तर सर्वांना जय बाळूमामा त्या अगोदर सर्वांना. आणि ज्याने पण कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. वंदना बंडगर या चॅनलला सबस्क्राईब करत चला. तर तुम्हाला तर समजलं असेल थंबनेलवरून की बाबा मला राहवलंच नाही बरं का असं बोलावं म्हणलं. कारण का आत्ताची मुलं का असे करतात. आता एक प्रकरण मागं ते खवडा डोंगरावरील बघितलं का नाही, तर त्याच्याविषयी मी ते व्हिडिओ बघून सारखं हे वाटायला लागलं, मनाला एक खंत वाटायला लागली, म्हणजे एक हे वाटायला लागलं की बाबा का असं. तर हल्ली अलीकडं मुलं की नाही आता असे का वागायला लागलेत, आता असे का करायला लागलेत. कारण का एवढं त्या मुलाने एवढ्या उंच डोंगरावरून खाली उडी घेतली, ती पण वडील पण आई पण एवढ्या उंच डोंगरावरून खाली पडले किंवा काय. तर काय म्हणतं आयफोनचं कारण होतं. तर ते फोनचं वगैरे काय कारण होते की नाही काय आपल्याला पण काय माहीत नाही. पण असं काहीतरी कारण कोण काहीतरी म्हणतं किंवा घरातील वाद त्यांच्या काय तर नातेसंबंध असं तसं असतं काय तर होतं. पण मला काय म्हणायचं, मुलांना एवढं का टेन्शन घेऊ, मुलगा एवढा का डिप्रेशनमध्ये गेला असेल असं मला वाटतं. कारण एवढा शेवटच्या टोकापर्यंत पोचला तो आईवडिलांसोबत असं त्याच्या व्हायला नको होतं. त्याच्या कुटुंबात सगळं म्हणजे मुलगा आई वडील गेलं म्हणल्यानंतर किती खूप दुर्दैवी घटना घडली बरं का कालची ती म्हणलं तर. आणि त्या आईसमोरच त्या मुलांना असं करायचं म्हणल्यावर कसं वाटत असेल, त्या आईला एक काय वाटलं असेल, आपल्या काळजा जर तुकडा जर असा करत असेल तर आता. कारण का लहानाचं मोठं करून म्हणजे 9 महिनं आईने पोटात वागवलेलं मूल आज, आणि आज तोच मुलगा आज हे दिवस बघायला लावतोय म्हटल्यानंतर त्या आईच्या जीवाला काय वाटलं असेल आणि काय नाही. अक्षरशः तो व्हिडिओ बघितल्यावर ना डोळ्यातून पाणी यायला लागलं. रावलंच नाही म्हटलं व्हिडिओच बनवा आपण पण एक आत्ताच्या मुलासनी थोडंसं सांगावं म्हटलं. कारण का का असे वागतात मुलं, असे एवढं डिप्रेशन एवढं टेन्शन का घेत असतील असं मला म्हणायचं. नाही ना, असं टेन्शन डिप्रेशनमध्ये जायला नाही पाहिजे, टेन्शन घ्यायला नाही पाहिजे. थोडा राग आला काय टेन्शन आलं तर झोपायचं घरात, 1 ते 2 दिवस झोपायचं, जेवण एक टाईम नाही करायचं, नंतर जेवण करायचं असं मला म्हणायचं. जेवण करायचं नाही, पण एवढा टोकाचा निर्णय घ्यायला नाही पाहिजे होता ना. आत्ताच्या मुलांनी खरंच असं जे कंडिशन बघायला मिळते का नाही ते नाही करायला पाहिजे. कारण का देवानं आयुष्य खूप थोडं दिलेलं आहे. जास्त म्हणजे जेवढं पण आयुष्य दिलं तेवढं आयुष्य कसं जगायला पाहिजे कसं नाही ते ज्याची त्याला कळायला पाहिजे. तर आयुष्य ह्याच्यात जगायला पाहिजे आताचं. कारण का सगळेजण जन्म आहे म्हटल्यावर मृत्यू तर असणारच की, पण त्या स्टेपनं पाहिजे, तो पर्याय पाहिजे. मरणाला पण एक पर्याय असतो, हे असतो. हे हातानं केल्यासारखं होते का नाही त्यांच्या ह्यानं. मग कोणी काय असं होतं तिथं एवढं पब्लिक असून सुद्धा एवढ्या तिघांचा मृत्यू झालाच कसं असं वाटतंय का नाही. एवढी पब्लिक असून सुद्धा हे कसे काय मरू शकले, यांना कोणी वाचवलं कसं काय नाही असं वाटतं की नाही सांगा बरं. बघणाऱ्याला दृष्टिकोन होतो की नाही सांगा बरं. त्यांचं काय असेल ते असेल खरं, पण आपल्याला काय माहिती. पण जो आपण मोबाईलमध्ये बघतोय त्याच्यावरच बोलू शकतोय, बाकी काय नाही. पोलीस होते सगळे होते तरीसुद्धा कोणालाही वाचवू शकले नाहीत ते. तर खूप दुर्दैवी घटना घडली. आणि त्या आईनं त्या मुलाला किती जपलं असेल, किती सांभाळलं असेल, लहानाचं मोठं केलं. माझा मुलगा शिक्षण चांगलं घेईल, हे होईल ते होईल, मी ते करीन, मी त्याच्यासाठी हे करेन. आईवडिलांनी किती त्याच्यासाठी मोठी स्वप्न बघितली असलेली, आणि आज त्या स्वप्नांना खरं अक्षरशः हे केलं पाणी. स्वप्नावर त्याच्या आज अक्षरशः पाणी पडलं म्हणायचं. आणि अख्खं कुटुंबच हे झालं म्हटल्यानंतर काय हे नाही. पण मुलांनी कोणत्याही आजकाल असं करू नये. कारण का परिस्थिती ज्याची त्याची परिस्थिती राहते, ही होते इकडं तिकडं, परिस्थितीचा विषय नाही. थोडासा राग आला तरी कंट्रोल करावा मनाचा, आणि राग पण शक्यतो येऊ देऊ नये जास्तीत जास्त. एवढा पण टोकाच्या निर्णयापर्यंत जायला राग कधीच येऊ देऊ नये, शांत राहिलं पाहिजे आणि थोडासा संयम बाळगायला पाहिजे. अलीकडच्या मुलींनी सुद्धा एवढं टोकाचे निर्णय घेऊ नये. बऱ्याचशा घटना घडत आहेत अशा, तर घडू नये. थोडंसं त्यांनी सावध राहायला पाहिजे. कारण का आयुष्य पुन्हा नाही, आयुष्य एकदाच आहे. आयुष्य पुन्हा नाही, जिंदगी एकदाच असते.